जर तुम्ही माझ्या पद्धतीने मार्केटमध्ये मिळणारे साबुदाण्याचे पापड घरच्या घरी बनवले ना, तर प्रत्येक वर्षी अशा पद्धतीने हे पापड बनवाल, इतके छान हे बनतात। तर या इथे मी 1.5 किलो बारीक साबुदाणा घेतलेला आहे। तर या साबुदाण्यामध्ये स्टार्चचं प्रमाण अत्यंत कमी असतं, त्यामुळे हे पापड चिकट न होता खूप छान इझिली बनतात। तर साबुदाणा स्वच्छ धुवून आपल्याला अर्धा तास तरी असंच भिजायला ठेवायचा आहे। अर्ध्या तासानंतर साबुदाणा छान मोकळा सुटसुटीत असा भिजतो आणि शिवाय तो मऊसूतही होतो। तर यामध्ये फक्त हिंगाचं पाणी आणि चवीनुसार मीठ हे दोनच जिन्नस आपल्याला घालायचे आहेत। साबुदाणा, मीठ आणि हिंगाचं पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की मी ते इडलीच्या मोल्डला थोडंसं तेलाने ग्रीसिंग करून घेतलं आणि चमच्याने आपल्याला हे जे साबुदाण्याचं मिश्रण आहे ते अशा पद्धतीने पातळ लेअरमध्ये पसरवून घ्यायचं आहे। तर साबुदाण्याची खूप जास्त जाड लेअर करायची नाही, एकदम पातळ असं आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे। इडलीच्या मोल्डमध्ये आपल्याला सर्व पापड छान असे वाफवून घ्यायचे आहेत। आपला साबुदाणा ट्रान्सपरंट झाला की तो वाफलेला आहे असं आपण समजू शकतो। पापड थोडेसे थंड झाले की आपण इझिली ते मोल्डपासून डिमोल्ड करू शकतो। तर सर्व पापड मी अशा पद्धतीने घरच्या घरी सुकवून घेतले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये 2 ते 3 दिवस आपल्याला हे पापड असे सुकवून घ्यायचे आहे। तर थोडासा फूड कलर वापरूनही मी 4-5 पापड करून घेतले। 4-5 दिवसानंतर आपल्याला कडकडत्या गरम तेलामध्ये हे पापड छान असे तळून घ्यायचे आहेत। तर पापड तळताना आपलं तेल खूप जास्त गरम झालेलं असावं, कारण साबुदाणा थोडासा हार्ड असतो। फूड कलर वापरून मी काही पापड केले होते, तेही मी तुम्हाला तळून दाखवते। तर त्यांचा कलर वगैरे अजिबात चेंज झालेला नाही। तर साबुदाण्याचा आपला जो पापड आहे ना, तो फुलून दुप्पट तिप्पट असा होतो। तर घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणीही इझिली बनवेल इतका छान आणि सोप्या पद्धतीने हे पापड बनतात। तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने साबुदाण्याचे हे पापड आहेत ना, ते नक्की ट्राय करून पहा। तुमच्या मुलांना किंवा तुमच्या घरच्यांना हे पापड खूप आवडतील, इतके छान हे पापड बनतात।